नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळीला मात्र आता ह्या रितेश सरपोतदार याने फसून इकडे आणलेलं असतं। त्या चिठ्ठीमध्ये असं काहीतरी लिहिलेलं आहे की त्या चिठ्ठीमध्ये मात्र आता भूतकाळातील कमळीची जी काही उत्तरं ती शोधत आहे, तिच्या वडिलांबद्दलचं सत्य, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र तिला तेथे मिळतील असं काहीतरी आता हा भयानक डाव आखून कमळीला तेथे आणलं जातं। तेव्हा कमळी म्हणते की ठीक आहे, मला जर माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळत असेल, माझ्या भूतकाळातील सत्याविषयी मला जाणीव जर होत असेल, तर मात्र आता येथे येण्यासाठी आपल्याला काही हरकत नाही। म्हणून कमळी तेथे आलेली आहे आणि तिला तेथे आल्यानंतर ते सर्व आठवतं की चिठ्ठीमध्ये काय होतं। तेव्हा तेथे आल्याक्षणी आता जो रितेशचा जो काही आता एक माणूस आहे तो म्हणतो की अरे अरे, म्हणजे कमळी मोहिते, शेवटी तुम्ही आला तर, परंतु आम्हाला तर शंका होती, पण आमच्या सरांना मात्र पूर्ण खात्री होती की तुम्ही नक्की येणार म्हणून। आणि तेवढ्यात कमळी आतमध्ये येते। कमळी आतमध्ये आल्यानंतर तेथील आता एका त्या मॅडमला विचारते, का हो, म्हणजे आता यांनी मला जी चिठ्ठी पाठवलेली आहे ते मला केव्हा भेटतील? ते मॅडम म्हणतील की 2 मिनिटात येतील, तोपर्यंत तुम्ही बसा। आणि तेवढ्यात आता एक माणूस कमळीला बोलवायला येतो, अहो 6 वाजण्यासाठी फक्त 2 मिनिट बाकी आहे, लवकरच लवकर सर येतील, तुम्ही आतमध्ये चला। तेवढ्यात कमळीला आतमध्ये आणलं जातं आणि आतमध्ये आणल्यानंतर तेवढ्यात आता लगेच रितेश सरपोतदार येतो। आता लगेच तो माणूस म्हणतो की सर तुम्ही आलात का? तर कमळी लगेच उठून उभी राहते आणि आता ते रितेशला म्हणते की सर तुम्ही मला ही चिठ्ठी पाठवली आणि शेवटी मी इथे आले। तेव्हा लगेच आता रितेश म्हणतो की हो हो, बसा बसा, तुम्हाला सगळं काही सांगतो। तेव्हा आता कमळी खाली बसते। कमळी म्हणते की सर, या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल आणि वर्तमान काळाबद्दल की तुम्हाला काय माहिती आहे, या सगळ्याशी तुमचा संबंध काय आहे। तेव्हा कमळी ती चिठ्ठी मात्र तिकडे समोर देते आणि समोर दिल्यानंतर आता रितेश ती चिठ्ठीकडे बघतो आणि हसतो आणि लगेच ती चिठ्ठी आता तो चुरगाळतो आणि चुरगाळून मात्र ती चिठ्ठी फेकून देतो। तेव्हा आता कमळी बघते आणि म्हणते की म्हणजे तुम्ही मला येथे बोलवण्यासाठी हे सर्व नाटक केलेलं आहे, तर तुमचं हे सर्व काय चाललं, तुम्ही मला येथे का बोलावून घेतलं? तेव्हा मात्र आता हा रितेश काही चालाकच असतो। तो कमळीला म्हणतो की आम्ही नाही बोलावलं, तो स्वतः मात्र गाडीत बसून इकडे स्वतःच्या इच्छेने आलेली आहे। तेव्हा आता हे बरोबर आहे? तर कमळी म्हणते की नाही, तुम्ही मला फसून येथे आणलेलं आहे। रितेश आता खोटं बोलतो आणि म्हणतो की अहो, आम्ही कशाला तुम्हाला फसू, त्या चिठ्ठीमध्ये काय म्हटलं होतं की तुमच्या काही प्रश्नांची उत्तर माझ्याकडे आहे आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी इकडे आलात आणि काही हरकत नाही, तुम्ही थांबा, थोडासा धीर धरा, सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देतो ना। कारण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि ती तुमच्यामध्ये मिसिंग आहे, ती म्हणजे स्पेशन्स। पण तुमच्यामध्ये स्पेशन्स नाही, काही हरकत नाही, मी तुम्हाला नक्की मदत करेल, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत ना ती अशी उलगडून सांगेल। मात्र आता हा रितेश आपल्या सगळ्या स्टाफला आतमध्ये बोलावतो। तेव्हा सगळेजण आतमध्ये येतात। कमळी त्यांच्याकडे बघत असते, ते पण रागानेच। त्यानंतर मात्र हा रितेश म्हणतो की कमळी मोहिते, तुझ्या वास्तूत बसली ना, तर ती फक्त वास्तू नाही, क्लासेस नाही, तर विजेता कोचिंग क्लासेस आहे। हा खूप मोठा एक ब्रँड आहे आणि हा फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, तर महाराष्ट्राच्या खूप काही बाहेर सुद्धा आहे। महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपली हीच ओळख आहे। एक गोष्ट, तू मात्र आमच्या 51 जे काही ब्रँच आहे तर त्यामध्ये बसलेले आहेत। ते मात्र भारतातील आता दरवर्षी जे काही विद्यार्थी आहे ऍप्लिकेशन मिळवण्यासाठी येत असतात, प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही आमचं ऍडमिशन देत नसतो आणि सगळ्या आता विद्यार्थ्यांना मात्र आता ही जी काही टेक्नॉलॉजी आहे तर ती शिकवली जाते। ॲडव्हान्स असे लॅब सुद्धा आहेत आमच्याकडे, प्रत्येक एक्झाम घेतले जातात आणि परीक्षेत नेमकं काय विचारलं जाणार आहे याचा विचार करून आम्ही तुम्हाला नोट्स देत असतो। सगळं आम्ही अभ्यास तुमच्याकडून करून घेतो। एकदा की शिक्षण संपलं, जॉबसाठी मात्र आता जे काही प्लेसमेंटचं ऑप्शन आहे तर ते सुद्धा आम्हीच देतो। आम्ही फक्त येथे विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही, तर त्यांचं भवितव्य सुद्धा घडवतो, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो। आता कमळी रागाने हे सर्व ऐकत असते। त्यानंतर निंगी इकडे सरोजला म्हणते की काकी धरा, थोडंसं खाऊन घ्या, चहा बिस्किट दिलेले असतात। आता सरोज काकी विचारते की काय झालं, अगं तू नाही घेत का? तर निंगी म्हणते की नाही, मी नंतर घेते, एकदा की माझी मैत्रीण आली ना मी तिच्यासोबत खातो। सरोज विचारते की अगं हो ना, तुझ्या बरोबर तुझी ती मैत्रीण होती, ती कुठे गेली आता? तेव्हा आता निंगी म्हणते की हो ना, मला सुद्धा तोच प्रश्न पडला की ती कुठे गेली। आणि हे बघा, आता शाळा सुटून बराच वेळ झाला असेल, परंतु आता ती कुठे गेली, जाऊन द्या, तुम्ही तोपर्यंत घ्या खाऊन। तेव्हा आता निंगीला कमळीची काळजी लागलेली असते की कमळी अजूनपर्यंत का आली नसेल। तेव्हा ते आता दरवाजात येते, विचार करते की काय करू, ऋषी सरांना फोन करून विचारू का, किंवा अन्नपूर्णा आजींना फोन करू? आणि परत ती स्वतःलाच म्हणते की नको, फोन करायला नको, उगाच काहीतरी कमळी कामामध्ये असेल आणि आणखीन तमाशा नको, खरंच कमळी कुठे गेली असेल, कुठल्या तरी अडचणीत तर नसेल ना ती, म्हणून निंगीला आता फार टेन्शन येतं कमळी कुठे गेली असेल म्हणून। त्यानंतर इकडे हा रितेश सरपोतदार कमळीला ह्याचं सर्व काही माहिती देतो आणि म्हणतो की हे आहे असं विजेता कोचिंग क्लासेसचं सगळं काही अपडेट।
हे बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलंच की भारतातून आता असे अनेक विद्यार्थी आहे, तर येथे मात्र ॲडमिशन मिळवण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये असतात. कुठेही आता तुला जर आमच्या या बेसिक क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र 1,00,000 रुपये 70,000 अशी आमची फी आहे. त्यात म्हणजे 50,000 रुपये भरून सुद्धा तुला सीट अगोदर रिझर्व करावं लागेल. त्यानंतर मात्र आम्ही विचार केला जातो की ॲडमिशन द्यायचं किंवा नाही, आणि मग तुझा एक बॅकग्राऊंड आहे तर तो चेक केला जाईल. त्यानंतर मात्र तुझा इंटरव्ह्यू घेतला जाईल. त्यानंतर मात्र तुला ॲडमिशन मिळेल, ते पण कदाचित. त्यातलं मात्र तुला काहीच करावं लागणार नाही, तुझ्यासाठी सगळं फ्री असेल. आता कमळी म्हणते की मी सुद्धा तुम्हाला तेच सांगते, मला यातील काहीच करायचं नाही. रितेश म्हणतो की हो, तुला काहीच करायचं नाही, कारण हे सगळं आम्ही तुला फुकट देतोय. तुझी 2 वर्ष तुला 1 रुपये सुद्धा भरायचं नाही, सगळं काही तुझ्यासाठी फुकट असेल. तेव्हा आता कमळी म्हणते की मी तुमच्या माणसांना सगळं काही सांगून झालेलं आहे, मला हे सर्व नाही करायचं. तेव्हा आता रितेश म्हणतो की का तुला हे सगळं जॉईन करायचं नाही, तू मुंबई आता ह्या विद्यापीठाची अगदी टॉपर आहे, त्यामुळे मात्र टॉपरला मी आता ही एक अशी ऑफर देत आहे. आणि आमच्या मॅनेजरने सुद्धा तुला मात्र सगळे काही ऑफर समजावली, त्यांचं सुद्धा तू ऐकून घेतलं नाही. आणि मी सुद्धा इतक्या तोडकीने तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा तुझ्या डोक्यामध्ये प्रकाशच पडत नाही. आणि बळजबरीने मात्र आता ते कमळीच्या सोबत मात्र आता हे सगळं काही करायला तयार होतात. कारण आता जी मुलाखत कमळीची घ्यायची आहे, कारण त्या आता बॅनरवरती विजेता क्लासेस, आता हे कोचिंग क्लासेस आहे, तर त्याच्या बॅनरवरती कमळीचा फोटो, आणि आता तो घेण्यासाठी मात्र आता लगेच तो आपल्या माणसांना सांगतो की चला, हिच्या हातामध्ये आता आपल्या क्लासचे जे काही बॅनर वगैरे आहे तर द्या, आणि आता स्टडीचे काही पुस्तक आहे तर त्यासुद्धा द्या. पासपोर्ट साईटमध्ये तिचा फोटो काढून घ्या, आणि त्या साईजमधील फोटो आहे तर तो आपण नंतर फोटोशूट करूया. असे जे काही आता हे मोठमोठे होल्डिंग आहे तर ते मुंबईमध्ये अख्ख्या जगभर लागतील. जगभरातून तुम्ही फेमस होताल, आणि पुढची 2 वर्ष तुला हेच करायचं आहे. क्लासला नाही आली तरी सुद्धा काही फरक नाही पडणार, तुला कोणीच प्रश्न नाही विचारणार. अभ्यास मात्र तू करत राहा, कारण तू हुशार आहेस. आणि लोकांना मात्र हेच वाटलं पाहिजे की विजेता कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर कायम मात्र नेहमी पहिलीच येत राहिलीस. पुढची 2 वर्ष मात्र आमच्या बॅनरवरती तो असंच झळकत राहायचं. हे सगळं मात्र आम्ही तुला फुकट करण्यासाठी सांगत नाही. आणि लगेच मात्र तो चेक घेतो, आणि चेक मात्र आता अगदी पेन वगैरे तिच्या समोर ठेवून चेकवर हवी तेवढी रक्कम तो लिहायला सांगतो. 1, 2, 3 असे आकडे मोजून आता शेवटी 10 लाख, 20 लाख, 30 लाख आणि हवी तेवढी रक्कम तू त्यावर देऊ शकते, असं मात्र तोऱ्यातच म्हणतो. आता कमळी मात्र बघत असते, तर रितेश पुढे म्हणतो की हे सगळे काही शून्य लिहिल्यानंतर आकडा तुला वाचता येईल ना, अशी कुठलीही रक्कम मात्र तू त्या चेकवरती लिहू शकते. काही तुझे प्रॉब्लेम्स असतील ना, ते सगळे सॉल्व्ह होतील. आता कमळी रागाने उठते आणि म्हणते की एकदा मी सांगितलं, तुमच्या डोक्यात बसलं नाही का? मी तुम्हाला एकदा सांगितलं की मला तुमचा क्लास नाही जॉईन करायचा. सारखं सारखं तुमचं तेच सुरू आहे, तुम्ही तेच मला सांगतात. लाखो कोटी रुपये जरी दिले ना, तरी सुद्धा मला तुमचा क्लास लावायचा नाही. एकतर तुम्ही फसून मला इथे घेऊन आलात. तेव्हा आता हा रितेश खूपच अगदी दात खातो आणि म्हणतो की तुला इथे फसून नाही आणलं, त्याची रोख किंमत आम्ही तुला देत आहोत. तू काही बोर्ड फाटून आलेली नाही, तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तू पहिली आलेली आहे, ते पण फर्स्ट इयरला. तू त्यासाठी काही मोठे तीर वगैरे मारलेले नाहीत, आणि तुझा फोटो आमच्या बॅनरवरती नसेल तर आमचे क्लासेस काही बंद नाही पडणार. बघ, ही ऑफर मी तुला देत आहे ती स्वीकार, आणि हा जर पैसा तुझ्याकडे असेल सगळे प्रॉब्लेम सुटतील कायमचे. आणि जर तुझ्या हातामध्ये पैसा असेल तर तुला आयुष्यामध्ये काही मिळवता येते, आणि जर पैसा नसेल तर तुला आयुष्यामध्ये काही करता येणार नाही. आणि एक गोष्ट मात्र कायम इथे फिट करून ठेवायची डोक्यामध्ये, कारण आता हा रितेश सरपोतदार आहे, त्याला नाही म्हणण्याचं आणि ऐकून घेण्याची ताकद नाही. जरही तुझा फोटो आमच्या बॅनरवरती नसेल तर आमचे क्लास काही बंद पडणार नाही. मला होकार मिळवून घेण्याची सवय आहे. काय ग, कोण आहेस तू? तुझी ओळख काय आहे? असले भिकार परकर आणि असं टॉप घालायचा, आणि असल्या मात्र 2 वेण्या घालायच्या. आजच्या जगात मात्र असा पेहराव करून कोणी फिरतं का? खेडे गावामधून कुठून तरी यायचं, मुंबईमध्ये नाव कमवायला, स्वतःची ओळख निर्माण करायला. सांग ना, तुझी ओळख काय आहे? तेव्हा कमळी रागाने त्याच्याकडे पाहत असते. कोण आहेस तू? कोण अशी ओळख काय आहे तुझी? कुठून आलेली आहे ते? असं जेव्हा हा रितेश विचारतो तेव्हा आता कमळी म्हणते की कोल्हापूरच्या सिद्धटेक गावातून मी आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शिकवण घेऊन मी जगत आहे, पण अभिमानाने. जसं तुम्हाला नाही म्हणलेलं आवडत नाही, तर तसं मला खोटं नाटक केलेलं नाही आवडत, आणि खोट्याची साथ द्यायला तर नाहीच नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की उगाच माझ्या नादाला लागू नकास, मला गप जाऊन द्या. तुमच्या क्लासची मला गरज तर नाहीच, आणि तुमच्या बॅनरसाठी मी फोटो तर काही देतच नसतो. पण ही लोकांची खूप मोठी फसवणूक आहे. असं खोटं वागायचं. जी मुलं क्लासमध्ये नाही तर त्यांची बॅनर लावून गरीब
अगदी जे काही पालक आहे तर ते विद्यार्थ्यांच्या पालकांना लुबडायचं, त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांच्याकडून विनाकारण पैसे उकळणाऱ्या आणि असा शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या लोकांना माझा फोटो तर केव्हाच देत नसतो. मी तुम्हाला शेवटचं सांगतो की माझ्या नादाला लागू नका. आणि जर तुम्ही माझा फोटो बॅनरवरती लावला तर मी तुमचं सगळं काही अवघड करून टाकेल आणि चुटकी वाजवत म्हणते की मी तुमचं दुकान बंद करेल. आणि लक्षात राहून दे मी काय म्हणते ते. आणि परत सांगितलं नाही म्हणताल. कमळी मात्र घाबरत नसते. तर रितेश आणि त्याचे सगळे काही आता हे स्टाफ अगदी कमळीकडे बघतच असतात. त्यानंतर आता इकडे ही कामिनी, नक्की ह्या म्हाताऱ्यामध्ये अगदी जादू काय होते तेच कळत नाही. अचानक त्याच्यामध्ये अशी शक्ती कुठून येत असेल. आणि वारीच्या दिवशी सुद्धा असंच झालं होतं. त्याने काहीतरी बघितलं आणि लगेच तो असं हालचाल करायला त्याने सुरुवात केली होती. आणि आता तर काहीतरी वेगळंच ऐकते. देवळामध्ये सुद्धा त्याने हालचाल केली होती. नक्की असं काय घडत असेल आणि कुठली अशी गोष्ट आहे की ती माझ्या नजरेसमोर येत नाही. म्हणून ती खूप विचारत असते. तर रागिनी मस्त खात खात आता आईला म्हणते की आई अगं काय झालं, तू स्वतःच्या मेंदूचा का असा अगदी विचार करते, का त्याला ताण देते. ग गोष्टी किती सिंपल आहे. कमळीने मात्र गावाकडून तेल आणलं होतं आणि त्या तेलाने तिने त्या म्हाताऱ्याच्या हातापायांची मालिश केली होती. त्यामुळे फरक पडला असेल. बाकी काय असेल बरं. कामिनी म्हणते की तू खरंच मूर्ख आहे. कधी कधी मला असं वाटतं की तुला डॉक्टरांकडे घेऊन जावं, तुझा मेंदू चेक करून घ्यावा. आणि तुला कळतं की मी काय म्हणते की जर हा म्हातारा अचानक असं चाला आणि बोलायला लागला तर माहिती आहे की सगळ्यात अगोदर माझी वाट लागेल. जे उरलेलं आयुष्य आहे ना ते सगळं मला तिकडे तुरुंगात काढावं लागेल. तुला काय तर ते मात्र अनु वाचेल आणि तू वाचेल. रक्ताचं नातं आहे ना. माझं काय अगं, माझं तर ते पूर्णपणे वाट लावू शकतात, तुला नाही कळणार. किंवा रागिनी म्हणते की अगं मला माहिती आहे, मी पुरती तुला ओळखून आहे. कुठल्याही सिच्युएशन मधून अगदी कसं बाहेर पडायचं याचे अगदी 100 मार्ग तुझ्याकडे असतात. तुला पूर्ती ओळखते हो की नाही. मागच्या वेळेस मात्र तू त्या म्हाताऱ्याला कसं ढकलून दिलं होतं, अगदी तसं ढकलून दे म्हणजे विषय संपेल. तेव्हा लगेच आता कामिनी म्हणते की चुप बस. असं काही बोलू सुद्धा नको आणि असं काही करण्याचा विचार सुद्धा मनामध्ये आणू नकोस. तुला कळतं का त्या म्हातारीचं किती लक्ष असतं. अगदी ती माझ्यावर बारीक लक्ष ठेवून असते की मी कुठे जाते काय करते. अगदी सगळीकडे तिचं लक्ष असतं. अलीकडे तर मात्र त्या कमळाबाईला येथे आणून बसवलेलं आहे. ती येत असते इथे आजोबांची चौकशी करण्यासाठी. माझ्यावर मात्र देखरेख ठेवण्याचं काम करत असते. नक्कीच मला काहीतरी करावं लागेल. रागिनी विचारते की नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. तेव्हा आता रागिनी म्हणते की मला सुद्धा तू काम देणार आहे का. तर कामिनी म्हणते की हो, त्या म्हाताऱ्यावर अगदी बारीक लक्ष तू ठेवायचं, तो काय करतो. जराही त्याची हालचाल दिसायला लागली, तो बोलायला जरी लागला, असं काहीतरी तुझ्या नजरेत आलं तर अगोदर तू मला येऊन सांगायचं, कळले तुला. रागिनी म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही, जर त्या म्हाताऱ्याने स्वतः हालचाल केली नाही तर तो पडला कसा. तू घरात होते आणि कोणीतरी त्याला धक्का मारला. अगं तुला याचा अर्थ कळतो का, त्या म्हाताऱ्याचा कोणीतरी एक दुश्मन आहे, अजून एक. लिहून घे तू माझ्याकडून. कामिनी हा विचार करते आणि म्हणते की एवढ्यात काही तुला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज नाही वाटत, कारण हा मुद्दा माझ्या डोक्यामध्ये का आला नसेल आणि मला हा प्रश्न का पडला नसेल की कोण असेल असं ती विचारत पडते. त्यानंतर आता इकडे कमळी मात्र तो चेक उचलते आणि ह्या रितेश सरपोतदारच्या समोर येते. 50 लाख, 30 लाख, 10 लाख, 5 लाख, 1 लाख. तो चेक त्याच्या समोर फेकून देऊन म्हणते की मला 0 रुपये पाहिजे आहे आणि त्याच्या तोंडावर तो चेक फेकून तेथून जायला निघते. तर आता तेव्हा रागाने मात्र हा रितेश म्हणतो की कमळी मोहिते आणि रागाने उठून तिच्या मागे येतो. तेव्हा मात्र आता कमळी रागाने वळून त्याच्याकडे बघते. तुला अगोदर ऑर्न केलं होतं, तू माझा इगो दुखवलेला आहे आणि आता मात्र मजा येईल लढायला. तुझ्यासारख्या मुलीचा फोटो आमच्या बॅनरवर लागला किंवा नाही लागला काय मला काही फरक पडत नसतो, परंतु आता किती काही झालं तरी तुझा फोटो लागणार म्हणजे लागणार. आणि त्यानंतर मात्र तुला जो काही फरक पाडून घ्यायचा असेल तर ते घे. तेव्हा कमळी म्हणते की ठीक आहे, मी सुद्धा या सगळ्याला तयार आहे. तसंही मात्र आमच्या सारख्या लोकांना महाराजांनी शिकवलेलं आहे की खोट्या लोकांबरोबर कसं लढायचं, काय करायचं असेल ते तुम्ही करू शकतात. मी सुद्धा मागे नाही हटणार. तुम्ही खूप हट्ट करता तर मी सुद्धा दाखवतो की मी काय आहे ते. नाही मी तुमचा माज उतरवला तर मी सुद्धा माझं नाव कमळी मोहिते नाही लावणार. बोलून कमळी तेथून निघून जाते. आता रितेश म्हणतो की पहिल्यांदा कोणीतरी बरोबरीची आली आहे, त्यामुळे आता तर मज्जा येणार लढण्यासाठी, म्हणून तो स्वतःशी हसतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.